नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। कोर्टाने डिस्क्वालिफाय केला, त्याच्या ऑर्डर प्रमाणे 4 आमदार दुसरे डिस्क्वालिफाय झाले त्या ऑर्डर प्रमाणे, आणि हे बिचारे तसेच राहिले। हे का तसे राहिले? हे कोणाचं काम होतं? त्यांच्यामुळे दुसरे डिस्क्वालिफाय होतात त्या ऑर्डर प्रमाणे, आणि हे बिचारे तसेच, कारण याचं काढलं गेलं नाही कोणी, ते आता निघतंय। सत्ताधारी पक्षाचं मागे राष्ट्रवादीचे पण होते, राष्ट्रवादीचे होते, नंतर ते घुसखोरी करून इकडे आलेले बीजेपी मध्ये, पण हे कोणाला उघडकीस आले नाही। कारण ज्याच्यामुळे बाकी आमदार निलंबित होतात, डिस्क्वालिफाय होतात, आणि ज्यांच्यामुळे झाले ते अगदी ताठमानेने सगळे आमदार हे करतात। त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की याला जेवढा निधी आला असेल, जे काही त्यांनी खर्च केला ते सगळं गव्हर्नमेंटने वसूल करावा आणि त्याला डिस्क्वालिफाय ताबडतोब करावं, हीच आमची इच्छा आहे। तेव्हा पण आम्ही हेच सांगितलं की आपण जसं आम्ही तुम्हाला म्हटलं की न्यायालयाच्यामधून आम्ही जातोय, तर त्या प्रकारे आम्ही मागणी तिथे सुद्धा केलेली आहे। त्याची आता ते किती दखल घेतात ते आपण बघूच पुढे, पण मग आता ती मागणी तिथे सुद्धा केलेली आहे की आपण त्याच्या आधीचे पेपर्स आपण मिळवलेले आहेत, ज्याच्यामध्ये दिसतंय सरळ ती 24 मध्ये त्यांनी 10 म्हणजे तुम्ही आता म्हणाल की 2014चं निवडणूक होती, हे सगळे फेरफार करून मग त्यांनी एलिजिबिलिटी दाखवली आहे त्यांची। हे चुकीचं आहे, हे त्यांनी दाखवलेलं आपल्याला लिहून दिलेलं झाले ते चुकीचं झाले। मेजर फेरफार जो वापरलेला आहे ना इथे 2004चा, तोच फेरफार म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापरला गेला आहे की तो असा होता की नाव अमरनाथ की सियासत में फिर भूचाल, विधायक किशन कथोरे की उम्मीदवारी पर बड़ा दावा, विश्वनाथ पनवेलकर कोर्ट जाने की तैयारी। अमरनाथ की राजनीति में विधायक किशन कथोरे की 2004 की विधानसभा उम्मीदवारी से जुड़ी पुराने विवाद ने एक बार फिर तूल पकड़ लिया है। अमरनाथ के प्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ रामचंद्र पनवेलकर ने दावा किया है कि चुनावी हलफनामे में कथित रूप से महत्वपूर्ण जानकारी छिपाए जाने के मामले को लेकर वह न्यायालय का दरवाजा खटखटाने की तैयारी कर रहे हैं। पनवेलकर ने पत्रकार परिषद में दावा किया कि अगले सप्ताह कथोरे से जुड़ी ऐसी कथित जानकारी और दस्तावेज सार्वजनिक किए जाएंगे जो अब तक शासन से छिपे होने का आरोप है। दरअसल 2004 के विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार के तौर पर किशन कथोरे चुनावी मैदान में उतरे थे और उन्होंने 1 लाख से अधिक वोट हासिल कर जीत भी दर्ज की थी। इसके बाद मतदाता अरुण दत्तात्रेय सामंत ने चुनावी हलफनामे में महत्वपूर्ण जानकारी कथित रूप से छिपाए जाने पर सवाल उठाते हुए सूचना के अधिकार के माध्यम से आरटीओ, महावितरण और नगरपालिका सहित विभिन्न विभागों से दस्तावेज हासिल किए थे। पनवेलकर द्वारा किए जा रहे दावों के अनुसार इन दस्तावेजों में संपत्ति, बिजली बकाया, वाहन, बैंक से जुड़े लेन देन और निर्माण व्यवसाय में कथित हिस्सेदारी जैसी कई जानकारियों का उल्लेख सामने आया था। इस पूरे विवाद में सबसे गंभीर आरोप जलगांव जिले के जामनेर में खरीदी गई कथित 32 एकड़ कृषि भूमि को लेकर लगाया गया था। दावा किया गया कि इस जमीन का उल्लेख तत्कालीन चुनावी हलफनामे में नहीं किया गया था। इसी आधार पर अरुण सामंत ने न्यायालय का रुख किया था। उपलब्ध दावे के अनुसार 16 अगस्त 2007 को मुंबई उच्च न्यायालय ने 2004 के चुनाव से संबंधित किशन कथोरे की उम्मीदवारी को रद्द घोषित किया था। इसके बाद मामला सर्वोच्च न्यायालय ने भी उच्च न्यायालय के फैसले को बरकरार रखते हुए अपील खारिज कर दी थी। हालांकि पनवेलकर द्वारा अब उठाया जा रहा नया मुद्दा केवल चुनावी अयोग्यता तक सीमित नहीं है। उनका आरोप है कि जामनेर स्थित कृषि भूमि के संबंध में कथोरे की पत्नी कमल कथोरे का नाम राजस्व रिकॉर्ड से कथित रूप से हटाया गया और इस फेरफार के लिए उच्च न्यायालय के पुराने चुनावी फैसले का संदर्भ इस्तेमाल किया गया। पनवेलकर का दावा है कि संबंधित न्यायिक आदेश में जमीन के स्वामित्व को रद्द करने अथवा नाम हटाने का कोई स्पष्ट आदेश नहीं था। ऐसे में सरकारी रिकॉर्ड में फेरफार किस आधार पर किया गया, यह जांच का विषय है। इसी मामले को लेकर विश्वनाथ पनवेलकर ने शुरुआत में बदलापुर पश्चिम पुलिस थाने में शिकायत करने का दावा किया है। कार्रवाई नहीं होने का आरोप लगाते हुए उन्होंने प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी के समक्ष भारतीय नागरिक सुरक्षा संहिता की धारा 175(3) के तहत आवेदन दाखिल करने की बात कही है। उनके अनुसार आवेदन में कथित धोखाधड़ी, चुनाव आयोग और मतदाताओं को गुमराह करने तथा सरकारी रिकॉर्ड में कथित हेरफेर जैसे आरोपों की जांच और मामला दर्ज करने की मांग की गई है। विश्वनाथ पनवेलकर का आरोप है कि 2007 में
उच्च न्यायालय के फैसले के बावजूद इस पूरे मामले की कानूनी प्रभावी की अनदेखी करते हुए बाद के चुनाव में किशन कथोरे ने विधानसभा चुनाव लड़े। उन्होंने अन्य राज्यों और स्थानीय निकायों में चुनावी अयोग्यता से जुड़े मामलों का हवाला देते हुए इस मामले में भी चुनाव आयोग से कार्रवाई करने की मांग उठाई है। इस पूरे मामले को लेकर पनवेलकर ने यह भी मांग की है कि यदि कथित आरोप जांच में सही पाए जाते हैं तो संबंधित जिम्मेदार लोगों पर कड़ी कार्रवाई की जाए और सरकारी निधि के कथित दुरुपयोग की भी जांच कर आवश्यक राशि की वसूली की जाए। अब सभी की नजर इस बात पर है कि पनवेलकर अगले सप्ताह कौन से दस्तावेज और सबूत सार्वजनिक करते हैं और न्यायालय इस मामले में आगे क्या रुख अपनाता है। फिलहाल विधायक किशन कथोरे के खिलाफ लगाए गए इन आरोपों की स्वतंत्र न्यायिक पुष्टि होना बाकी है। इसीलिए पूरे मामलों में दस्तावेजों, सरकारी रिकॉर्ड और न्यायालयीन आदेशों की वास्तविक स्थिति ही अंतिम सच सामने ला सकती है। अब बता कि राजनीति में इस पुराने चुनावी विवाद के दोबारा सामने आने से राजनीतिक हलकों में चर्चाओं का बाजार गर्म हो गया है। त्यांनी जे ॲफिडेविट दिलेले आहेत ते संपूर्ण खोटे आहेत, त्याच्यात पुरी माहिती नाही। दुसरा एकदम अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी जी बिलखेडा, जामनेर तालुका, जिल्हा जळगाव इथे फेरफार केलेले आहे। त्यांच्या मिसेसच्या नावाची जागा दुसऱ्याच्या नावावर केलेली आहे। त्याच्यामध्ये कुठलाही रजिस्ट्रेशन झालेलं नाही, कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही, गिफ्ट पण दान केलेलं नाही, असं कुठलाच विषय नसताना ही नावावर झाली कशी? म्हणजे हा एक प्रकारचा फार मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचा पद हा जाणारच आणि गेलाच पाहिजे ही आमची इच्छा आहे। तुम्ही बघितलं जास्त तुमचं म्हणणं हो, पण जनतेला हेही कळलं पाहिजे की आमदार कथोरे आणि व्यावसायिक पनवेलकर यांचे वाद जे आहेत ते सर्वश्रुत आहे। या वादाचं नेमकं मूळ कारण काय? कारण अनेक वेगवेगळे प्रकरण यापूर्वी समोर आलेले आहेत। वादाचा विषय तसा काहीच नाही आहे, पण जाणून बुजून एखाद्याला त्रास देणे, त्यांचे धंदे बंद करणे, त्यांच्या कंप्लेंटी करणे खोट्या नाट्या, 307 दाखल करतात, विनयभंगाचे गुन्हे दाखल करतात आणि अल्ट्रासिटीचे सुद्धा गुन्हे दाखल करतात। हे सगळे किशन कथोरेच्या सांगण्यावरून होते, पण याचा एकही गुन्हा अजूनपर्यंत सिद्ध झालेला नाही। सामटोली काजवा परिसरातले खदानाचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये देखील अनेक मुद्दे जे होते ते तुम्ही उपस्थित केले होते, त्यांनी देखील उपस्थित केले होते। हे प्रकरण नेमकं काय होतं? त्यानंतरच भाऊ आपण जर बघितलं तर तिथे आम्हाला 190 कोटीचा दंड लागला होता। एक सगळं खोटं केलं होतं, हे किशन कथोरेने सांगूनच केलं होतं आणि ते सगळं नील झालेलं आहे। 1 रुपयासुद्धा दंड नाही, सगळं खोटं केलं म्हणून डिक्लेअर केलेलं आहे। त्याची आम्हाला ऑर्डर पण आलेली आहे। तर त्या विषयाबद्दल आमचं काहीच म्हणणं नव्हतं अजिबात। कारण का आपण जे धंदे करतो तो लोकांचा ते बोट घालायचे धंदे चालूच असतात। तसे हे आमदार म्हणजे निवळ बोट घालेच आमदार आहेत, फक्त लोकांना गोड बोलतात आणि लोकांच्या घरी भांडणं आणावले हे त्यांचे धंदे आहेत। ओके, आपण जर बघितलं काही दिवसापूर्वी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, यामध्ये कुख्यात गुन्हेगार एजाज लकडावाले असं तुम्ही उल्लेख केला होता आणि तुमच्या हातीची सुपारी देण्यात आला देखील तुम्ही आरोप केला होता त्यांच्यावरती। त्या प्रकरणाचं नेमकं त्यात आता स्वतः एजाज लकडेवाल्याने लेटरच पाठवलेलं आहे का मला यांनी सुपारी दिलेली आहे म्हणून, आणि ते कमिशनरला पण दिलेलं आहे, बदलापूर पोलीस स्टेशनला पण गेलेलं आहे आणि ते ओपन झालेलं आहे सगळं। त्याच्या बाबतीत जे काय असेल ते न्याय देऊ, आपला कोर्टामध्ये विषय चालू आहे, जे काय असेल ते कोर्ट बघून घेईल। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही असा देखील आरोप आपण केलेला आहे। जी फायरिंग झाली होती आमच्या गेटवर फायरिंग झाली, पण तिथं आमचा कुठलाच उल्लेख नाही। मग ही फायरिंग कोणावर झाली, कोणाच्या इथं करायला आले होते, एवढाच आमचा उद्देश होता। ते न्यायदेवता बघून घेईल, त्यांचा तपास चालू आहे। आम्ही मागण्या करतोय, आम्ही याच्या ज्या मुद्दे ठेवलेले आहेत ते एका सर्वसामान्य नागरिकाने केले असते, ते फक्त आम्ही केलेले आहेत आणि याच्यामध्ये एक निष्पक्ष, व्यवस्थित, कायदेशीररित्या तपासणी व्हावी आणि त्याचं सगळ्याचं ओपन हे आपल्यासमोर मांडलं जावं, याचीच आमची फक्त एक विनंती आहे। आणि त्या रिटमध्ये पण हेच असणार की आम्हाला फक्त एक व्यवस्थित माहिती देण्यात यावी की हे जे आता फेरफार झालेले आहेत किंवा काही बाकीच्या ज्या गोष्टी आपण नमूद केल्या, तसं त्यांनी त्यांच्याकडे काहीच नाही की गिफ्ट डीड्स नाही आहेत, काही नाही आहे, काहीच नाही आहे, काहीतरी असायला हवं ना त्या गोष्टींवरती नमूद केलं, त्याचा त्यांना काहीच भार त्यांच्याकडे नाही आहे किंवा तसे काही कागदपत्र नाही आहेत। मग जर ते असेल तर त्यांनी ओपनली हे करावं आणि मग न्यायव्यवस्थेने पण आम्हाला त्याचा एक व्यवस्थित आढावा द्यावा की आम्ही अशी चौकशी केली आणि चौकशी अंतर्गत आम्हाला हे सापडलेलं आहे। याच्यामध्ये कुणालाही प्रतिवाद्याला दोषी ठरवणं किंवा ह्याचा कुठलाही आमचा याच्यामध्ये संदर्भ नाही आहे की कोणाला असं पॉइंटिंग केलं गेलं असं काहीही नाही आहे। फक्त आम्हाला एकच म्हणायचं आहे की जे काही फेरफार झालेले आहेत, जे पण झालेले आहे ते आमच्यासमोर एक किंवा सर्वांसमोर, आपल्या सर्वांसमोर ते क्लिअर मांडलं जावं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।